मम्मी आज स्वयंपाक मी हाताने केलाय का नाही सांग त्यांना. केलाय. काय केले सांग बरं त्यांना मी. डाळीचा पेंडपाला आणि भात शिजवला आज. लय दिवस झालं मम्मी म्हणली जरा कर म्हणली तुझ्या हातचा खायचा आहे. आज मीच स्वयंपाक केला. येडा वाकडा येईल तसा केलाय ना. केलाय. नाव ठेवत नसली तर मी धावतो बरं का त्यांना. हो थांबा आता तुम्हाला धावतोच मी कसा स्वयंपाक केलाय ते. हे आमचं छोटंसं किचन आहे. आता बघा मी काय काय स्वयंपाकात केलंय आज फक्त आईसाठी. ह्यात केलंय भात. काय म्हणलं आता भाताने नुसतं बघायचं नाही, भाजी काहीतरी केली पाहिजे. हांडी येडी वाकडी भाजी केली पाहिजे. कसा माहिती आहे का ऑलराऊंडर आहे आपण. कुठल्याही क्षेत्रात मागं राहतच नाही. येडं वाकडं येईल त्याचं हाणायचं करायचं खायचं दाबून. आता मस्तपैकी सगळं घेतो उचलून आणि जाऊन वाढतो मम्मीला. बघू कसं झालं येडं वाकडं माझ्या हातचं डाळ भात. लय दिवस झाले मी केलं नाही स्वयंपाक कधी ट्राय. आज पहिल्यांदा केला येडा वाकडा येडा वाकडा. हो का बघू तर बघू मम्मी कसा लागतंय आज आपल्या हातचा. अरे 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 सांडच राहिली इथं. दिल वालों का दिल का करार पूछ ले, हम आए हैं यूपी बिहार पूछ ले. हो का हे केले आता भाताचं नियोजन. मस्तपैकी असा आपला झाला सेटअप. आता घेतो ताट आणि बघतो मम्मीला विचारतो कशी चव झाली ती. मम्मी ए बघ की कसं झालं बघ एकदा खाऊन बघ. चल खाल्ल्याला दाखवलं. खाऊन बघ की कसं बघ कसा झालाय डाळ भात. आपण सगळे येतो आपल्याला. हां चांगलं झालंय का. खरं तर भाजीत मीठच पडलं नाही. आईला सगळ्या भाजीच्या तरी येडं वाकडं शिकतोय बरं का. जरा आता कॅमेरा क्वालिटी डाऊन असेल. एकदा दिवाळी उद्या असा आयफोनच घेतो कचक्या. तर ठीक आहे आमच्या छोट्याशा पुढच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. धन्यवाद.